नमस्कार आणि वेलकम. आर्टिक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मतदार बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आता लगेच मतदान विशेष गहन पुनरीक्षण प्रोग्राम जो आहे SIR 2026 एप्रिल 2026 पासून सुरू होतोय. आपल्या गावातील शिक्षक, आपल्या गावातील BLO आहेत, त्यांना नक्कीच सहकार्य करावं. तसेच सोबत एक आवाहन करण्यात येत आहे की ज्यामध्ये 2002च्या नंतर ज्या व्यक्तींचे लग्न झालेले आहेत, त्यांच्या ज्या पत्नी आहेत आणि काहींच्या ज्या सुना आहेत, आपण त्यांना सुनाही म्हणता येईल, किंवा ज्या व्यक्तींच्या मुली ह्या 2002मध्ये त्यांचे नावं असतील आणि त्यानंतर लग्न झालेले असतील, तर त्यांच्या संदर्भात पण थोडीशी माहिती आहे. आणि ज्या महिला अशा आहेत की यांचं लग्न 2002च्या नंतर झालेलं आहे आणि त्यांनी गावातल्याच आहेत, तर अशा काही गोष्टीसाठी नक्कीच SIRला मॅपिंगच्या संदर्भामध्ये ही मदत होईल. तर चला तर शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. जी व्यक्ती किंवा जी महिला 2002 नंतर लग्न करून या गावात आलेली आहे, सून म्हणून आलेली आहे, कुणाची पत्नी म्हणून आलेली आहे, तर त्यांचं जर 2002च्या यादीमध्ये जर या गावात नाव नाही आहे, तर मग त्यांच्या माहेरकडील आई वडिलांचा जो पुरावा आहे 2002च्या यादीचा, तर तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण 2002च्या याद्या ह्या वेबसाईटवर आपल्याला बघता येतात, मोबाईलवर पण उघडून बघता येतात. आपल्या आईवडिलांचा नंबर आपल्याला मिळवता येतो. तो कसा मिळवायचा, तर माझा याच्या संदर्भामध्ये वेगळा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघू शकता की तुम्ही ती यादी, तुमच्या गावची 2002ची यादी कशी डाउनलोड करू शकता. दुसरा मुद्दा असा आहे की या विवाहित महिलांनी जो काही डाटा आणून देतील किंवा जे काही सांगतील, माहेरचं नाव वगैरे काही गोष्टी, किंवा आपल्या वडिलांशी संपर्क करून द्या BLOंना, जेणेकरून ती यादी मिळवण्यासाठी सोपं जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मुली, याच गावातील मुली ज्यांचं 2002मध्ये नाव होतं आणि त्या आज विवाहित आहेत, परंतु विवाहित झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या नावासोबत जर त्या दुसऱ्या गावामध्ये त्यांची पत्नी म्हणून आज रोजी जर मॅपिंग करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मॅपिंग एकाच ठिकाणी करा. शक्यतो पतीसोबतच मॅपिंग करावी जर 2002मध्ये नाव जर नसेल स्वतःचं तर. कारण की काय आहे की पतीच्या नावासोबत SIR हा कन्फर्म होईल आणि हा डाटा क्लिअर होईल. त्यांनी इकडल्या आईवडिलाचं किंवा त्यांच्या वैयक्तिक मॅपिंगची माहिती त्या सदरील BLOंना द्यावी. सोबत जर लग्न झाल्यानंतरही त्या पतीसोबत नाव नाही आहे, तर मात्र या ठिकाणी स्वतःचं नाव असेल गावामध्ये 2002च्या यादीमध्ये लग्न झालेल्या मुलींचं किंवा महिलांच्या बाबतीत, तर त्यांनी स्वतःच्याच गावात मॅपिंग करावी आणि मग नंतर शिफ्टिंगचा ऑप्शन करून तो शिफ्टिंग करू शकता. नंतर त्याची दुरुस्ती पण करता येईल तुम्हाला त्याची पुरावे देऊन. तर या संदर्भामध्ये ही अशी माहिती आहे की जेणेकरून BLOंना सहकार्य करा. लवकरात लवकर आपल्या आईवडिलाकडील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 2002मधील या विधानसभेचा नंबर किती होता, त्या यादीचा क्रमांक किती होता, ही एवढी माहिती जरी दिली पुरेशी आहे. BLO नाव शोधतील किंवा तुम्ही त्याचा फोटो तुमच्याजवळ संग्रही असू द्या, कारण की तो पुढे येणाऱ्या मोहिमेमध्ये लागणार आहे. तसेच यानंतर BLO जे आहे, तर ते वारंवार मला प्रश्न विचारत आहेत की या सुनांना, या महिलांना मॅपिंग करायचं की नाही. नक्की करा. जर त्यांचं गावातच लग्न झालं असेल आणि त्यांच्या पतीच्या नावासोबत त्यांचे पूर्ण आता पुरावे आहेत, परंतु त्यांचं नाव वडिलासोबत होतं, तर त्या वडिलाच्या नावासोबतचा जो डाटा आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी मॅपिंग करता वेळेस करू शकता. नंतर तुम्हाला त्या संदर्भामधले जे निवडणूक आयोग पुरावे मागेल पतीच्या सोबतचे, तर ते आपल्याला त्यानंतर सादर करता येतील. दुसरी गोष्ट अशी आहे की जर BLO मॅपिंग करत असताना विवाहित महिला ज्या आहेत, तर त्यांच्या आईवडिलाकडील डाटा मिळवण्याचा प्रयत्न करा 2002च्या यादीमधील, आणि तोच क्रमांक टाकून त्यांच्या आईला किंवा वडिलाला तुम्ही या ठिकाणी सध्या सेल्फ प्रोगिनीमधून मॅप करू शकता. अशा पद्धतीनं आपण मॅप करू शकतो. कदाचित कुठलं त्रुटी जर राहिली किंवा निवडणूक आयोगानं काही अधिक सूचना आपल्या जर केल्या, तर नक्कीच त्याला अनमॅपिंग सुद्धा करता येतं. त्याच्यामुळं सध्या तुर्ताशी प्रक्रिया पूर्ण करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना मदत होईल आणि आपल्या ज्या विवाहित ज्या महिला आहेत, मुली आहेत, ज्या की सुना म्हणून गेलेल्या आहेत किंवा या गावात सुना म्हणून आलेल्या आहेत, तर यांचा मॅपिंग करते वेळेस कुठलीही अडचण राहणार नाही, याच्यातून कोणीही वंचित राहणार नाही. याकरिता ही खबरदारी घ्यावी आणि सोबत 2002च्या यादीमधील वडिलांचा किंवा स्वतःचा पुरावा असेल तर तोच मॅपिंगसाठी वापरण्यात यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.